विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आजच्या या स्कॉलरशिपच्या तासामध्ये खूप खूप स्वागत आहे. आशा करतो की तुम्ही सगळेजण इथं पुस्तक घेऊन आलेला असताल. सगळ्यांजवळ जर पुस्तक असेल तर मग आपल्याला पुढचा भाग समजेल. तर आपल्याला जे काही शिकवायचं आहे त्याच्या अगोदर मी एक छोटासा प्रश्न विचारतो नेहमीप्रमाणे. लक्षात आलं का? गणिताचं आणि प्रश्नाचं एक अतूट नातं आहे. त्याच्यामुळं गणित म्हणलं की प्रश्न आहेच, बरोबर आहे. मग आता एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. प्रश्न असा आहे की आपल्या गणितामधले मूलभूत 4 क्रिया कोणत्या आहेत? माहितीच आहे तुम्हाला. हा बरोबर आहे. ह्या 4 मूलभूत क्रिया आहेत. मग आता या 4 मूलभूत ज्या क्रिया आहेत, आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. मग आता हे जे गुणाकार असेल आपल्याला किंवा बेरीज करायची, तर बेरीज करायला काय लागल? गुणाकार करायला काय लागल? वजाबाकी करायला काय लागल? भागाकार करायला काय लागल? काहीतरी लागल ना. कशासोबत करायची? कशासोबत तरी करावं लागल. हा तू सांग रे. अंकासोबत. बरोबर आहे. अंकाला अजून दुसरं नाव काय आहे? समजा हे अंक आहे, पण ह्या अंकांना मिळून एक तयार केला असो तर त्याला काय म्हणायचं? तू सांग रे. एकदम बरोबर आहे. तर आज आपण 5वी स्कॉलरशिपचं संख्या हे 7वं प्रकरण बघणार आहेत. त्या संख्येमध्ये काय काय आहेत? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. अशा सगळ्या संख्यांचा परिवार बघायचा आपल्याला. चला मग घ्यायची एक एक संख्याची ओळख करून वह्या उघडा आणि प्रकरणाचं नाव लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण 5वी स्कॉलरशिपच्या घटक पहिल्यामध्ये म्हणजे संख्याज्ञान ह्या घटक पहिल्याचं नाव आहे आणि त्या घटक पहिल्यामधलं 7वं प्रकरण आहे आपलं सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या. हे आपण पाहिलं. आपण सगळ्यांनी वहीवर लिहिलं प्रकरणाचं नाव? छान. चला मुलांनो, आता आपण एक एक भाग पाहूया. हे खरं तर ना सगळं रिव्हिजनच आहे. तुम्ही पहिलीच्या वर्गापासून जे शिकत आलात तेच आहे. त्याच्यातलं पहिलं आहे समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणायचं. ही व्याख्या झाली त्याची. आणि समसंख्येचा ठोक ताळा म्हणजे काय माहिती का? त्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी एखादा अंक असतो. लक्षात आलं का? ही समसंख्या. आता ही व्याख्या आहे महत्त्वाची, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण लिहा आणि पाठ करा. समसंख्या ही पहिली 1 नंबर. समसंख्या काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. आणि निशेष म्हणजे काय ह्याचा आपण अर्थ तुम्हाला समजावून सांगतो. उदाहरणार्थ बघा, आता 5 भागिले 48. आता ह्या 5नं 48 भाग जातो का? जातो. 5 5 5 9 45. पण इथं बाकी आली 3. लक्षात आलं का? मग जिथं बाकी उरली ते निशेष भाग गेला नाही. पण आता समजा इथं जर आपण 14 घेतलं आणि ह्या 2नं जर 14ला भागलं तर बेसत्ती 14 0 0 बाकी 0 आली. ह्याचा अर्थ काय झाला? या 2नं 14ला निशेष भाग गेला. निशेष म्हणजे काय? शेष काहीच राहिलं नाही, 0 उरलं. त्या निशेषचा अर्थ हा आहे. लक्षात आलं का? मग ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. सगळ्यांना समजलं? निशेष म्हणजे कळालं आणि ह्याचा ठोक ताळा कसं ओळखायचं हे पण समजलं. तर मग तुम्ही सगळ्यांनी काय करायचं माहिती आहे का? आता ही समसंख्येची व्याख्या फक्त 5 वेळेस लिहितात. मला माहिती आहे तुम्ही 10 वेळेस सुद्धा लिहू शकतात, पण पाठ करायचं आणि पाठ केल्यानंतर किती वेळेस लिहायचं आहे? किती वेळेस?
5 वेळेस नाही, फक्त 5 वेळेस. समजलं सगळ्यांना? उघडा वह्या आणि लिहून घ्या. पहिलं पाठ करा आणि न बघता 5 वेळेस. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणितामध्ये तुम्ही आत्ताच सांगितलात सगळ्यात महत्त्वाच्या असतात संख्या. मग आपण या घटक पहिल्या संख्याज्ञान प्रकरणामधलं 7वं प्रकरण समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या या प्रकरणातलं आपण आता दुसरा म्हणजे 7व्या प्रकरणामधला आता समसंख्या भाग पाहिलाय. आता विषमसंख्या म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगायलो. बघा मुलांनो, एकदम सोपं आहे हे. तर विषमसंख्या म्हणजेच काय? ज्या संख्येला आपण 2ने जर भागलं, एखाद्या संख्येला जर आपण 2ने जर भागले आणि त्याची बाकी जर 1 उरली तर समजायचं ती आहे विषमसंख्या. आणि विषमसंख्या शोधायचा ठोक ताळा काय माहितीये का? ज्या संख्येच्या शेवटी, मारुतीला जसं शेपटी होती की नाही शेपटी, तसं एखाद्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7 किंवा 9 ह्याच्यापैकी एखादा अंक असेल तर समजायचं त्याला विषम संख्या. समजलं? मग आता तुम्ही सगळ्यांनी ही जी व्याख्या आहे ना मुलांनो, फार महत्त्वाची आहे ही व्याख्या. विषमसंख्या ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी 1 उरते ती विषमसंख्या असते. आणि विषमसंख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो. हे सगळेजण व्यवस्थित लिहून घ्या बाळांनो. आणि व्यवस्थित लिहून घेऊन हे सगळं पाठ करा. आणि पाठ झाल्यानंतर वहीच्या पाठीमागं न बघता किती वेळेस लिहायचंय? 5 वेळेस नाही, फक्त 5 वेळेस लिहा. लागा कामाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढची संख्या पाहूया. आपल्या या 7व्या प्रकरणामधलं सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या या प्रकरणामधलं आपण आता मूळ संख्या म्हणजे पाहूया. एकदम सोपं आहे मूळ संख्या म्हणजे. मूळ संख्या म्हणजे काय? अशी एखादी संख्या की ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय कोणत्याच संख्येनं भाग जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या. लिहून घ्या व्याख्या. काय व्याख्या त्याची? तर ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येनं निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. समजली व्याख्या? लिहा, पाठ करा आणि वहीच्या पाठीमागं 5 वेळेस लिहा. फक्त 5 वेळेस. मग मुलांनो, आता आपण पाहूया की आपल्या ज्या 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत ना, त्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये अशा मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या म्हणजे समजलं ना सगळ्यांना? मूळ संख्या म्हणजे तुम्हाला आपल्या भाषेत सांगू का? एखादा मुलगा असते बघा, त्याला कुणीही नातेवाईक नसते, कुणीच नसते नातेवाईक, बरोबर आहे? तसं ही मूळ संख्या. त्याला कुणीही नातेवाईक नाही, फक्त कोण आहे? साई बाबा. 1 आणि ती संख्या, ह्याच्याशिवाय दुसरं कुणी आहे का? कुणीच नाही. त्याला म्हणायचं मूळ संख्या. समजलं? ठीक आहे. मग आता बघूया आपण ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि 10. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या किती आहेत? त्यापैकी 1 ही जी संख्या आहे ही संख्या मूळ पण नाही आणि काय नाही आहे? संयुक्तही नाही आहे. आलं का लक्षात? मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. लक्षात आलं? मग आता 2 ते 10 मध्ये मूळ संख्या किती किती आहेत? तर पहिली मूळ संख्या आहे 3, पुन्हा 5, पुन्हा 7 आणि आणखीन कोणतं? 3, 5, 7 एवढेच आहेत. लक्षात आलं का? आणि हे 2 पण एक मूळ आहे. 2, 3, 5, 7. मग 2 ते 10 मध्ये काय? 2, 3, 5 आणि 7 या मूळ संख्या आहेत. एवढं समजलं? आता अगदी तसंच आपल्याला ह्यामध्ये जसं आपण मूळ संख्या शोधल्या ना, तसं 11 ते 20
हे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 ह्याच्यामध्ये मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? मूळ संख्या कोणती आहे तर 11. कोणती येईल पहिल्यांदा? 11, 13, 17 आणि 19. 11, 13, 17 आणि 19 या मूळ संख्या कितीपासून? 11 ते 20 मध्ये. त्याच्यानंतर 21 ते 30. 21 ते 30 मधल्या मूळ संख्या. मग 21 ते 30 पर्यंत जर लिहिलं तर मग कोणत्या कोणत्या येतील? 23 आणि 29. बरोबर आहे, 23 आणि 29. समजलं? त्याच्यानंतर पुढचं 31 ते 40 मध्ये किती आहेत? राईट, 31 आणि 37. आणि आता 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47. त्याच्यानंतर 51 ते 60 मध्ये 53 आणि 59. आणि 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. त्याच्यानंतर 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये. आता तुम्ही ह्या सगळ्या संख्या पाहिल्यात तर तुम्हाला एक ह्या सगळ्या संख्या लक्षात ठेवायची एक युक्ती सांगतो. फार सोपी युक्ती आहे. हे तुम्ही जर समजा बाहेर कुठं गेलात तर तुम्हाला अचानक गरज पडली आणि तुम्हाला फोन लावायचा आहे तर तुम्ही पप्पांचा मोबाईल नंबर पाठ करतात ना? आहे ना तुम्हाला? आहे ना? तसं ह्या मूळ संख्यांचा सुद्धा एक मोबाईल नंबर आहे. सांगू का तुम्हाला? फार सोपं आहे बरं का. आता बघा, 2 ते 10 म्हणजे किती संख्या आहेत ह्या? 1, 2, 3, 4 ह्या झाल्या 4 संख्या. लक्षात आलं का तुम्हाला? किती झाल्या ह्या? 4 संख्या. त्याच्यानंतर पुढं सांगा बरं किती संख्या झाल्या असतील त्या? 11 ते 20 मध्ये किती आहेत ह्या संख्या? 1, 2, 3, 4 ह्या पण 4 झाल्या. नंतर 2, 2, 3, 2, इथं 2, इथं 3, इथं 2, 1. आणि हे झाला तुमचा मोबाईल नंबर मूळ संख्येचा. कोणता मोबाईल नंबर? बघा, 4 4 2 2 3 2 2 3 2 1. लक्षात आलं? हे मोबाईल नंबर जर तुम्ही पाठ केलात रे तुम्हाला ह्या सगळ्या मूळ संख्या ऑटोमॅटिक लक्षात राहतात. लक्षात आलं? काय मोबाईल नंबर लक्षात आला तुमच्या? म्हणा माझ्या पाठीमागं. 4 4 2 2 3 2 2 3 2 1. माझ्या पाठीमागं म्हणा एकदा. 4 4 2 2 3 2 2 3 2 1. 4 4 2 2 3 2 2 3 2 1. राईट. हे मोबाईल नंबर पक्का लक्षात ठेवा. लक्षात आलं का? परीक्षेत कसलाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला बरोबर येते. लक्षात आलं? पाठ करा बरं मग ह्या. हे मोबाईल नंबर पाठ करा, ह्या संख्या पाठ करा आणि हे सगळं लक्षात ठेवा. आणि त्याच्यापैकी एक ही काय नाही आहे? मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही आहे. पाठ करा, लवकर पाठ करा आणि 5 वेळेस लिहा. आणि मुलांनो, हे 2 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत माहिती आहे तुम्हाला? 25 ह्या मूळ संख्या आहेत. लक्षात आलं? आणि 74 या संयुक्त संख्या आहेत. मग 74 आणि 25 99च व्हायले. तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. समजलं? अशा पद्धतीनं लक्षात ठेवा सगळं. चला आणखीन आता पुढची एक संख्या पाहूया आपण. चौथी संख्या जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या ह्या नावामध्येच तुम्हाला जोड शब्द दिसायला आहे. म्हणजे मूळ संख्यांना जोडणारी. मग कोणती संख्या आहे ती? जोडमूळ संख्या. तिची व्याख्या काय? ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा. आता फरक म्हणजे काय? बेरीज, गुणाकार. फरक म्हणजे काय?
ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. लक्षात आलं का? आता समजा आता पहिली मूळ संख्या एक कोणती आहे रे? 2 आहे. त्याच्यानंतर कोणती आहे? 3. 2 आणि 3 हे लगट लगत आहेत. 3 मधून 2 गेले 1 उरला, मग ते तर होत नाही. बरोबर आहे का नाही? आता हे 3 जर केलं इथं, हे 2 आणि हे 3 आहे, पण 3 मधून 2 गेले उरते किती? 3 वजा 2 केलं तर 1 उरतंय, मग ही जोडी होणार नाही. मग आपण 3 व 5 जर घेतलं, 5 पण मूळ संख्या आहे आणि 3 पण मूळ संख्या आहे, मग यांचा फरक किती येईल? 5 मधून 3 गेले उरलं किती? 2. 2 फरक आला म्हणजे हे 3 व 5 ही कोणती संख्या झाली? जोडमूळ संख्या. असा 2 ते 100 पर्यंत अशा जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. लक्षात आलं का? जोडमूळ संख्या ही एकटी असते का? नाहीये, जोडीतील संख्यांना म्हणलेलं आहे. लक्षात आलं का? त्यांची जोडी असती. लक्षात आलं? अशा पद्धतीनं ह्या जोडमूळ संख्या आहेत. समजली व्याख्या तुम्हाला? व्याख्या पाठ करा बाळांनो, आणि ही पाठ झालेली व्याख्या फक्त आणि फक्त 5 वेळेस लिहा न बघता. सुरू. तुम्ही सगळेजण क्रिकेट तर बघतातच, आणि त्या क्रिकेटमध्ये बॅटिंग किती जण करतात रे? 2 जण असतात. बरोबर आहे ना? दोघांची जोडी असते की नाही? तसं आपल्या जोडमूळ संख्यांची ही जोडी आहे. मग आता 2 ते 100 पर्यंत एकूण किती जोड्या आहेत? 8. पहिली जोडी 3 व 5, पुन्हा 5 व 7, 11 व 13. बघा बरं, 13 मधून 11 वजा केले 2 उरले, आहे की नाही? आणि ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. लक्षात आलं? 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, आणि 8वी जोडी आहे 71 व 73. तुम्ही जर म्हणलात सर नुसती 71, नुसती 71 ही जोडमूळ संख्या नाही. 71 आणि 73 दोन्ही मिळून जोडमूळ संख्या आहेत. आता क्रिकेटमध्ये बघा, एकदम शेवटची विकेट पडली की एकदम शेवटची विकेट पडल्यानंतर अजून एक जण खेळायला असते, पण त्याला देते बॅटिंग. ते म्हणते का पण नाही मी एक तर राहिलो, मला बॅटिंग द्या, असं म्हणताय का? नाही, कारण क्रिकेट संपतो. कारण क्रिकेटमध्ये दोघांची जोडी असते. तसं जोडमूळ संख्या ह्या दोघांच्या मिळून एक जोडी असते. सगळ्यांना समजलं? मग ह्या जोड्या सुद्धा लिहून घ्या आणि पाठांतर करा लगेच. चला विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढची संख्या पाहूया. या पहिल्या घटकामधल्या म्हणजे संख्याज्ञान या घटकामधलं 7वं प्रकरण आहे. सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या. यामधली आता आपण संख्येची माहिती पाहूया. सहमूळ संख्या फार सोपं आहे मुलांनो. बघा, सहमूळ, सह म्हणजे काय? सोबत. सोबत असलेल्या मूळ संख्या म्हणजे कसं आहे बघा, ज्या जोडीतील संख्यांना, म्हणजे ही पण एकटी असती का? सहमूळ संख्या एकटी असते का? नाही, 2 असतात. लक्षात आलं? जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो. आता विभाजक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आता गणित करतात, समजा हे भागाकाराचं गणित आहे, ठीक आहे. 5, 5 1 5, 5 2 10, 10 मधून 10 गेले 0. तर ह्याला म्हणायचं विभाज्य. काय म्हणायचं ह्याला? विभाज्य. बाकी 0 आल्यामुळं विभाज्य, आणि जर बाकी 0 आली नसती तर भाज्य म्हणतात ह्याला, आणि ह्याला म्हणायचं भाजक. पण बाकी 0 आहे, मग ज्या गणितात बाकी 0 येते त्याला म्हणायचं विभाजक. हे विभाजक आणि हे विभाजक. समजलं? असं आहे. मग काय म्हणले आपल्याला? ज्या जोडीतील संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. एवढं समजलं? इतकं समजलं तुम्हाला? सहमूळ संख्या कशाला म्हणायचं ते समजलं. आता एवढं जर समजलं असेल तर उदाहरणार्थ बघा, आता हे 25 आणि 29, 25 आणि 29 या जोडीतील संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे, म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. हे शब्द महत्वाचा आहे. कळाला का? ही सहमूळ संख्यांची काय बाळांनो? जोडी. लक्षात आलं का? आता तुम्ही जर अवयव काढून बघितलात, 25ला भाग जाणाऱ्या संख्या आणि 39ला भाग जाणाऱ्या संख्या, 25ला कशा कशानं भाग जाते?
नाही नाही नाही, त्याचे 25चे विभाजक सांगायचे आहेत आपल्याला. लक्षात आलं का? 25नं कशाला भाग घालायचं ते नाही. आलं का लक्षात? 25चे विभाजक. विभाजक म्हणजे काय? आता 25 जर आपण इथं लिहिलं, हे काय आहे? विभाज्य आहे. आता या 25चे विभाजक, लक्षात आलं का? लक्षात आलं? या 25चे विभाजक, दलालचे काका असं म्हणतात ना आपण, तसं 25चे विभाजक. मग आता हे विभाजक म्हणजे काय? 25ला कशानं भाग जाईल? 1 भाग जाते, पुन्हा अजून कशानं जाईल? 5 भाग जाते, पुन्हा अजून कशानं जाईल? 25 जाईल. लक्षात आलं का? बाकी 0 येते. तसं 39ला कशानं जातो? 39चे विभाजक, 39ला 1 जातो, पुन्हा 39ला 3 जातो, पुन्हा 39ला डायरेक्ट 39 जातो. बरोबर आहे? हां, किंवा 13 पण जातो. बरोबर आहे, 13 जातो आणि पुन्हा 39 जातो. म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन काय? ह्यालाही फक्त 1 भाग जातो आणि ह्यालाही एक सारखा आहे. लक्षात आलं? म्हणून यांचे विभाजक सारखे आहेत, म्हणून ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. जसं जसं तुम्ही गणिताचा अभ्यास करताल, उदाहरणं सोडवताल, तसं तसं तुम्हाला संख्यांची ओळख होईल. नवीन वर्गामध्ये एक मुलगा येतो आणि मग आल्यानंतर तो फक्त त्याचं नाव सांगतो आणि तुम्हाला फक्त तेवढीच ओळख होती. पण जसं जसं वेळ पुढं जाईल तसं तसं तुम्हाला त्याची आणखीन ओळख जास्त होती की नाही? त्याच्या आवडी, त्याच्या निवडी, त्याला काय परफेक्ट कोणत्या विषयात आहे हे कळतंय. जसं तुम्हाला कळतंय ना, तसंच ह्या संख्यांवर सुद्धा आधारित जसे जसे तुम्ही गणितं सोडवताल तसं तसं तुम्हाला जास्त माहिती कळेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट कोणती रे बाळांनो? कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. कोणत्याही 2 क्रमवार संख्या घ्या. उदाहरणार्थ 5 आणि 6 ही क्रमवार आहे, क्रमानं येणारी. ही एक संख्या म्हणजे काय आहे? ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. त्याच्यानंतर 10 आणि 11 म्हणजे काय? सहमूळ संख्या. पुन्हा 57 आणि 58 हे लगट जे असते ते सहमूळ संख्यांची जोडी. एक जोडी कोण सांगते अजून मनाने? पटकन सांगा. एक जोडी? हा सांग. कोणती एक जोडी सहमूळ संख्याची? लगतच्या 2 संख्या सांगायच्या. लगतच्या 2 संख्या. हा नाही, एक जास्त झालं ना. 11 आणि 13 एक पुढे गेलं. 11 आणि राईट, 11 आणि 12 सहमूळ संख्याची. अजून एक सांग. 21, 22. हा एक राईट, 31 आणि 32. हा 2 आणि 3. हा 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 राईट, 41, 42. हा हा राईट. हा 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 पाठीमाग 17, 18. हा हा पाठीमाग राईट. ह्या सगळ्या जोड्या आहेत सहमूळ संख्यांच्या. समजलं ना तुम्हाला सगळ्यांना? राईट. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आता संख्या हा भाग पाहिलो. मग आता संख्या हा भाग पाहत असताना आपल्याला संख्याज्ञान हे स्कॉलरशिपचं पहिलं घटक आहे आणि त्याच्यातलं 7वं प्रकरण आहे. आणि या 7व्या प्रकरणातली आपण आता संयुक्त संख्या हे भाग बघणार आहोत. संयुक्त संख्या म्हणजे काय माहिती का? अशी एखादी संख्या की त्या संख्येला 1 याशिवाय इतर काही संख्यांनी निशेष भाग जातो, त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं. समजलं? मूळ संख्या म्हणजे काय रे? ज्या संख्येला 1 व ती संख्या ह्याच्याशिवाय दुसऱ्या कशानं भागच जात नाही त्याला म्हणायचं मूळ संख्या. पण संयुक्त संख्याला काय? 1 आणि आणखीन काही इतर संख्यांनी निशेष भाग जातो, त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणायचं. काय? ज्या संख्येला 1 व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निशेष भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असते. समजलं सगळ्यांना? आता बघा, तुम्हाला काय म्हणलं होतं? मूळ संख्या म्हणजे काय रे? अशी एखादी संख्या की तिला कोणी नातेवाईकच नाही, कुणीच नाही, फक्त कोण आहे? साईबाबा. 1 आणि ती संख्या. उदाहरणार्थ 5 या संख्येला कुणी आहे का भाग जाणार? कुणीच नाही. 1 आणि 5 ह्याच्याशिवाय कशालाच भाग जात नाही त्याला. समजलं? तसंच इकडे बघा, तसंच आता संयुक्त संख्या काय? त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणजे काय? तर आता उदाहरणार्थ आपण 10 ही संख्या घेतली तर 10ला 1 आहे, 1 भाग जातो, 10ला 2 भाग जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा
5 जातो आणि पुन्हा 10 पण जातो. म्हणजे या 10ला नातेवाईक किती आहेत? 4 नातेवाईक आहेत. समजलं? म्हणजे ज्याला जास्त नातेवाईक ती संयुक्त संख्या आणि ज्याला नातेवाईक कोणीच नाही ती मूळ संख्या. समजलं? थोडं थोडं कळालं? राईट. मग आता 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25 मूळ संख्या. बरोबर आहे. आणि 74 संयुक्त संख्या. 74 काय आहेत? संयुक्त संख्या. मग आता 25 आणि 74 हे किती झाले? 99. मग 1 ते 100 पर्यंत म्हणजे 100 संख्या व्हायल्यात. म्हणजे 1 गेलं कुठं? तर 1 ही संख्या आहे, ही एक संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. समजलं सगळ्यांना? तर अशा पद्धतीनं ही संयुक्त संख्येची व्याख्या आहे. सगळ्यांनी ही जी व्याख्या आहे ही पहिल्यांदा उभा टाकून पाठ करायची आणि उभा टाकून पाठ झाली की त्याच्यानंतर खाली बसून आपल्या नेहमीप्रमाणे ही व्याख्या फक्त 5 वेळेस लिहायची. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळेजण व्याख्या पाठ करा आणि लिहा.